नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हेक्टर्स ऑफ सारथीमध्ये आपल्यासोबत आहे कृतिका मस्के. कृतिका मस्केने ॲक्च्युली आपली बॅच जी आहे ही संपूर्ण ऑनलाईन स्वरूपात केली. ऑफलाईनमध्ये ती कधी संभाजीनगरला राहिलीसुद्धा नाही. आज ती फॉर द फर्स्ट टाईम RRB POची इंटरव्ह्यूला आली होती. आल्यानंतर मग इथपर्यंत आपण आलो आहे तर सरांना भेटूयात आणि पेढी घेऊन आली होती फायनल सिलेक्शनची SBI क्लर्कची. तर मग त्या अनुषंगाने चला एक इंटरव्ह्यू घेऊन टाकूयात सो दॅट ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना एक मोटिवेशन मिळेल. आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की घरी बसून अभ्यास होत नाही त्यांच्यासाठी मी डेफिनेटली असं म्हणेल की एक सक्सेस स्टोरी आहे, एक तुमच्यासाठी एक मोटिवेशन आहे डेफिनेटली. तर हा इंटरव्ह्यू शेवटपर्यंत बघा. तिचा जो पूर्ण प्रवास आहे आज तिच्या संदर्भात आपण एकदम डिटेलमध्ये समजून घ्या. कृतिका, तुझं खूप खूप अभिनंदन आणि स्वागत. थँक्यू सो मच सर. एकदा तुझ्याबद्दल डिटेल सांगशील? सर, माझं पूर्ण नाव कृतिका गणेश मस्के आणि मी नागपूर डिस्ट्रिक्टची आहे प्रॉपर. अच्छा. माझं ग्रॅज्युएशन BSc ॲग्रिकल्चर झालं आहे बरं. आणि कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूर कॉलेजमधनं. अच्छा. आता सध्या सिलेक्शन्स आणि कुठल्या कुठल्या एक्झाम्स तू पास केल्यात? सर, माझं आता करंटली सिलेक्शन SBI ज्युनियर असोसिएट म्हणून झालंय. बरं. आणि यावर्षीच्या इतक्या एक्झाम्स होत्या म्हणजे अच्छा. IPS क्लर्क, RRB क्लर्क, हां. RRB PO त्या सगळ्या दिल्यात आणि आता RRB POचा इंटरव्ह्यू होता. या वर्षीच्या पूर्ण मेन्स एक्झाम्स दिल्यात मेन्स दिल्यात. हां. आणि RRB POचा इंटरव्ह्यू आज झालाच आपला आज झाला. ऑफकोर्स. चलो व्हेरी गुड. बरं, BSc ॲग्रिकल्चर नंतर आता हे ॲक्च्युली खूप फार टिपिकल प्रश्न आहेत, पण BSc ॲग्रिकल्चरमधून बँकिंगकडेच का वळलात? कारण की स्पेशली काय असं तुझं स्वतःचं एम होतं की किंवा मोटिवेशन होतं की दुसरं कोणी सांगितलं म्हणून? सर, खरं सांगायचं तर बँकिंग तर म्हणजे होतच नाही, नव्हतंच, आपल्याला जास्त अवेअरनेस नाहीच आहे. आणि ड्रीम म्हटलं जसं तुम्ही म्हटलं तर माझं आधीपासून होतं की लेक्चरर बनायचं आहे. अच्छा, टीचर बनायचं होतं. टीचर बनायचं आहे आणि त्यासाठी मग मी ग्रॅज्युएशन झालं आणि मग PG करायचं डिसाईड केलं. बट तेच अनफॉर्च्युनेटली तिथे एंट्रन्स वगैरे असतात तर त्या नाही क्लिअर झाल्या. त्यामुळे मग वाटलं की आता इतका पण टाइम नाही आपल्याकडे की परत एंट्रन्ससाठी प्रिपरेशन स्टार्ट करायची. तर जर प्रिपरेशनच करायची आहे तर मग अशा ठिकाणी की एक फायनल जॉब आपल्याला जिथं आपल्याला फायनल डेस्टिनेशन आपला असेल. बरोबर. तर मग मी बँकिंग करायचं डिसाईड केलं किंवा असं म्हणू शकता कॉम्पिटेटिव्ह करायचं आहे. अच्छा. बट बँकिंगच का तर क्वांट जे म्हणू शकता की कॅल्क्युलेटिव्ह क्वांट आवडायचं तुला? चला, खूप लोकांमधून तू पहिली कॅन्डिडेट मला भेटले की जिला क्वांट पण आवडायचं. तर वाटलं की जर आपण स्टार्टलाच आपल्या इंटरेस्टचे थिंग घेतो तर थोडं लवकर फ्लो मध्ये आपण येऊ शकू. करेक्ट आहे. त्यामुळे मग मी बँकिंग चूज केलं. अच्छा, बढिया बढिया. बरं, मग आता टिपिकली पुन्हा एक प्रश्न येतो की बँकिंग तर ठरलंय, मग सारथीच का? सारथी जनरली असतं सर की म्हणजे कोणी सांगतात आपल्याला सिनियर्स म्हणणं किंवा आणखी कोणी की इथे तू बॅच जॉईन कर किंवा काय. बट माझ्यासोबत खरं असं काहीच नाही झालं. अच्छा, असं काही झालंच नाही वेगळं? मी जेव्हा तुम्हाला म्हटलं की आता मला बँकिंग ची प्रिपरेशन स्टार्ट करायची हे डिसाईड झालं. बट आता कुठे हा खूप मोठा प्रश्न होता. करेक्ट आहे. तर मग मी असं एप्रिल, मला आजही आठवते की एप्रिलमध्ये झालं होतं फायनल. बट आता कुठे करायचं? तर मी फक्त डेमो लेक्चर्स बघितले तुमचे युट्यूबला. डेमो लेक्चर्स बघितले तर एप्रिलमध्ये अचिव्हर्स 1 होती, त्याचे डेमो लेक्चर्स बघितले. मे मध्ये तरी डिसाईड स्टील नव्हतं. अच्छा, स्टील कन्फ्यूज की मग मे मध्ये पण अचिव्हर्स 2 चे डेमो लेक्चर्स बघितलेत मी. अच्छा, पुन्हा डेमो लेक्चर बघितले. आणि त्यानंतर मग खूप फॅमिलियर, म्हणजे फर्स्ट टाइम जेव्हा डेमो लेक्चर बघितले खूप फॅमिलियर वाटलं की नाही आपली मराठी भाषेतूनच आहे तर खूप रिलेट करू शकत होते मी तुमच्या वर्ड्सना. कारण जे वर्ड्स आपल्याकडे येत आहेत पोहोचत आहेत ते फक्त ऐकणंच महत्वाचं नाही, ते आपल्याला कळले पण पाहिजे. तिथे इमोशन कनेक्ट व्हायचे, कनेक्ट होत होते. आणि बस मग डिसाईड केलं की इथंच लावायचं. ना मी कोणाला काही विचारलं. अच्छा, बस. मग असं मधल्या काळात आता तू याच्यावर बॅच 1 चे पण केलेस, 2 चे पण डेमो लेक्चर्स केलेत, मग मधल्या काळात असं कम्पेअर करून नाही बघितलं की चला यार हा ठीक आहे मल्टिपल प्लॅटफॉर्म आणि सारथी असं कम्पेअर करून कधी बघावं असं वाटलं? अच्छा, बघितलंच. त्यामुळेच कम्पेअर माझी क्युरिओसिटी होती की खरंच तू बघायला पाहिजे की बघायचं. तर बघितलं सर आणि मगच इथे सिलेक्ट केलं याला. अच्छा, इथे ऍडमिशन. ऑफकोर्स, म्हणजे आम्ही पण जेव्हा डेमो लेक्चर चालू असतं सांगतो मी मोस्टली की तुम्ही एक शर्ट विकत घेताय तर तुम्ही 10 शर्ट्स बघता. करिअरचं डिसिजन एक्झॅक्टली तुम्ही करिअरचं डिसिजन घेतानाही 4 ठिकाणी विचार केला पाहिजे की यार खरंच तेवढं कॅपेबल आहे का. आता आपण डिसिजन घेऊ कुठे क्लास लावायचा म्हणा किंवा स्टार्टिंग जर चांगली झाली ना तर मग एंड होणार चांगलं होईल. करेक्ट. स्टार्टिंगच चांगली नाही झाली तर बरोबर याच्यावर जास्त फोकस केला की आपल्या करिअरचं पूर्ण डिसिजन आहे. तर हे महत्त्वाचं होतं माझ्यासाठी की कुठे क्लास लावायचे म्हणा की मेंटॉर कोणाला चूज करायचं. करेक्ट. कारण हा पुन्हा आपल्या फ्युचरचा विचार. आणि मग ते डिसिजन योग्यच ठरलं.
चालेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. ऑनलाईन बॅच केली तर सिलेक्शन होत नाही किंवा अभ्यास होत नाही असे समज गैरसमज न्यूनगंड मुलांमध्ये आहेत. आताही आम्हाला जेव्हा ऑनलाईन बॅच चालू असतात विद्यार्थी विचारतात की सर मी ऑनलाईन बॅचमध्ये आहे तर मग माझं सिलेक्शन होईल का. कमेंट्स खूप असतात. मग बोलतो तुमच्याही बॅचमध्ये मी बी कळत न कळतपणे बोललो असेल, पण असे आजही प्रश्न येतात. मग तर तुला माझा प्रश्न आहे की तुझं याच्यावर काय मत आहे की ऑनलाईन बॅच सफिशियंट आहे कसं आहे? सर जे असते ना नेहमी ऑनलाईन की ऑफलाईन, तर हा काही क्वेश्चनच नाही असं मला वाटतं. करेक्ट आहे की प्रिपरेशनसाठी याची गरजच नाही या क्वेश्चनची, आणि सिलेक्शनसाठी म्हणू शकता की याची गरजच नाही आहे. तुम्ही बॅच ऑनलाईन करा किंवा ऑफलाईन करा, मॅटर करतं कन्सिस्टन्सी आणि खरंच तुम्हाला करायचं स्वतः करायचंय का ते सगळं आपल्यावर असतं. तर मग ते तुम्ही ऑनलाईन करा किंवा ऑफलाईन करा. करेक्ट आहे. आणि तसं एक कंटेंट आपलं सेमच मिळतो सगळीकडे, काहीच डिफरन्स नाही. आणि काही पण लागलं मी बस एक कॉल आहे आणि तुम्ही तिथे कॉल रिसीव्ह पण नाही केला, कॉल बॅक येणार आहे. कॉल बॅक तर आम्ही नॉर्मली करतोच, सगळेच जण कॉल बॅक डेफिनेटली करतोच. तर आणि आहे म्हणजे आहे एक जो ग्रुप आहे तो बऱ्यापैकी कॉन्टॅक्ट मध्ये आमच्या पण आहे की काही जरी झालं तरी पहिला फोन सर असं आहे. ठीक आहे. म्हणजे असं सच काही नाही की ऑनलाईन बॅच केल्याने रिझल्ट येत नाही किंवा ऑफलाईन बॅच केल्याने रिझल्ट येतो. हे उगाच गैरसमज मुलांमध्ये पसरतो. ऑफलाईन बॅच करूनही जर आपण तितकं सिरियसली नाही करत आहोत तर मग ऑब्व्हियसली सिलेक्शन होणारच. करेक्ट आहे. म्हणजे ते दॅट इज कम्प्लिटली अप टू यू. कारण बॅच तर सगळ्यांसाठी सारखीच आहे, होमवर्कही सगळ्यांना सारखा दिला जातो. बरोबर. कारण टीचर्स डिफरन्शिएट नाही करत ऑनलाईन आणि ऑफलाईन, तर मग स्टुडंटनी का बरं करावं. करेक्ट. कारण तुम्ही सगळ्यांना सेमच ट्रीट करता. बरोबर बरोबर. होमवर्कही सगळ्यांना सेमच दिला, आपलं लाईव्ह ब्रॉडकास्टिंगच चालतं. तुम्हाला कोणी आपली प्रॉब्लेम घेऊन येतं तर तुम्ही हे क्वेश्चन नाही विचाराल तू ऑनलाईन. करेक्ट. तसं कधी होतच नाही ऍक्च्युअली. तसं आम्हालाही माहित नसतं कुठला विद्यार्थी सगळ्यांना सेमच असतं. करेक्ट. काय आणि मेन म्हणजे ऑनलाईन मध्ये हे फॉलो करायचं ते सगळं आपल्यावर असतं. मग की तू लेक्चर फॉलो करत आहात तुम्ही रेग्युलरली की नाही, की पेंडिंग वर ठेवत आहात लेक्चर्स, तर ते मग आपल्यावर आहे. मग ते बरोबर 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 ते मॅटर करतच. कारण की आता यापूर्वी एक IBP SBI PO मधून सिलेक्शन झालं होतं अभय पाटीलचं. मोस्टली तू बघितला असेल त्याचा व्हिडिओ. तर त्याने तर कम्प्लिटली बॅच रेकॉर्डेड केली होती. म्हणजे त्याने ॲक्च्युली जेव्हा बॅच चालू केली तेव्हा त्याचं रावे चालू होतं. मग त्याला बघणं झालं नाही. मग त्याने बॅच तुमच्याच बॅचचा होता याच्यावर बॅच 3चा. आणि मग त्याने काय केलं की डिसेंबर पासून बॅच चालू केली. मे जून पर्यंत पूर्ण बॅच बघून प्रॅक्टिस केली आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये SBI PO. तर त्यानेही सांगितलं की ते ॲक्च्युली प्रश्नच नाही बनत, अल्टिमेटली तुम्हाला करायचंय. आणि तुझ्याही बोलण्यातून तो एक मेसेज खरंच जातोय की ऑनलाईन मध्ये आणि ऑफलाईन मध्ये तसा काही फरक नाही, ते तुमच्यावर डिपेंड करतं. आपण ऑफलाईन केलं पाहिजे. आणि जर ज्या स्टुडंटला वाटत आहे की नाही मी ऑनलाईन नाहीच करू शकणार, इतकी कन्सिस्टन्सी नाही बनेल, तर डेफिनेटली मग त्याने ऑफलाईन कडे शिफ्ट होऊ शकतो. बरोबर. ते आपल्यावर आहे. करेक्ट आहे, आपल्यावरच आहे. करेक्ट आहे. बरं, ॲग्रिकल्चर BSc ॲग्रिकल्चर टार्गेट AFO नाही. नाही, बँकिंग. अच्छा. का AFO टार्गेट ठेवलंच नव्हतं का पहिल्यांदा? नाही, पहिला अटेम्प्ट देऊन बघितला होतास? दिला होता. दुसरा तिसरा. अच्छा, टिपिकली सगळे अटेम्प्टच दिलेत. असं नाही की मला फक्त AFOच बनायचं आहे किंवा मला POच बनायचं आहे. बँकिंग करायचं आहे. फारच राज ठाकरेच्या भाषेत टिपिकल आन्सर झालं. बँकिंग करायचं आहे. ठीक. तर स्टार्टिंगला केलं म्हणजे ते विजन क्लिअर होतं पहिल्यापासून की मला बँकिंग करायचं आहे. डझंट मॅटर की मी AFO बनेल की PO बनेल. मी तुम्हाला जे म्हटलं की मी 2 मंथचा टाइम घेतला, तिथे फक्त डेमो लेक्चर्सच नाही बघितले, स्वतःला प्रिपेअर पण केलं की मेंटली प्रिपेअर केलं की इथे जर आली आहे खरंच यायचं आहे की नाही मला, आणि जर आली आहे तर मग इथून निघायचं नाही जेव्हापर्यंत होत नाही. ते 2 मंथ ट्रिप स्वतःला दिले. आणि भलेही उशीर लागलं बॅच जॉईन करायला, बट 2022 म्हणजे 2022-23 हे तर एक्सपेरिमेंटच इयर होतं आणि 24ला तर रिझल्टच येतात. करेक्ट आहे. 2023 मध्ये दिल्ली एक्झाम आहे तुमच्या, त्यावेळेस ॲडव्हर्टाइजमेंट आल्या होत्या. म्हणजे एक महत्त्वाचा मुद्दा काय माहिती आहे का, की आपण लोकांना खूप इन्फ्लुअन्स होतो कुणाकडनं पण, की कुणीतरी सांगितलं बँकिंग करायचं. पण मला अशी तू पहिली कॅन्डिडेट मिळाली की जिने स्वतः विचार केला 2 महिने की करायचंय का, जर करायचंय तर मग बॅकआउट नाही, कन्फर्म तेच करायचं. मग पूर्ण 100% पूर्ण फुल फ्लेज्ड ते करायचं. आणि बॅकआउट करायचं तर मग या 2 महिन्यातच करून घ्या. याच 2 महिन्याचं करायचं. ग्रेट. चलो बढिया. बरं, आता थोडंसं टिपिकली आपण अभ्यासाकडे वळूयात की नेमका कसा अभ्यास केला. प्रीसाठी नेमकी बरं एकदा ना मला बॅचबद्दल सांगशील की तू बॅच कशा पद्धतीने केली, प्रॅक्टिस, होमवर्क, आणि मग त्यानंतर मग बॅच संपल्यानंतर आपण पुढे येऊयात. तर बॅचबद्दल. तर बॅच म्हटलं म्हणजे मी टिपिकल बॅचेस केली, दुसरं काहीच नाही. बॅच, प्रॉपर होमवर्क आणि कन्सेप्ट तेव्हा शिकून घेतल्यात मी. म्हणजे
पोस्टपोन नाही केलात की आता सपोज जर तुम्ही एखादा टॉपिक शिकवला, सपोज एजेस शिकवला, हो, तर हो. की तितके तुम्ही शिकवलं ठीक आहे, आणि मग त्याच्यानंतर की सर तुम्ही नेक्स्ट टॉपिक सुरू केला तर मी पण नेक्स्ट नाही. एजेस आहे तर त्याला पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झाला, त्याच्यानंतरच म्हणजे तू लाईव्ह भलेही नाही केलं नाही, पण पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय पुढच्या टॉपिकवर शिफ्ट नाही झालीस. म्हणजे तुम्ही शिकवायचे पण माझे जे बॅक ऑफ द प्रिपरेशन राहायचे ना, तर ते तुम्ही आदल्या टॉपिकवर राहायचे, म्हणजे पुढच्या टॉपिकवर राहायचो हां. आणि तू मागच्या मागच्या टॉपिकवर. टॉपिकची कन्सेप्ट क्लिअर करायचे आणि पुढला टॉपिक शिकत राहायचे. अच्छा अच्छा आणि अच्छा. त्याला आदल्या टॉपिकला स्ट्रॉंग बनवत म्हणजे राहायचे. रिव्हिजन चालू होतं इन चालू शॉर्ट. होते. आणि कारण माझं फर्स्ट एम हेच होतं की मला बॅच संपली आणि माझे कन्सेप्ट तिथेच पूर्ण क्लिअर झाले पाहिजे. समोर नंतर मला फक्त प्रॅक्टिस करायची. करेक्ट आहे, करेक्ट आहे. बढिया बढिया. बरं, मग बॅच केली, होमवर्क केला. आता टिपिकली काल परवा मी एक इंटरव्ह्यू घेतला हिचा मानकरचा, तुलसी मानकरचा, NICLO झाली ती. तर तिलाही मी हा प्रश्न विचारला होता की बॅच संपल्यानंतर बरेचदा असं होतं मुलांना की कन्फ्यूज होतात की यार नेमकं काय अभ्यास करायला पाहिजे. तर तू काय अभ्यास केला, कसा अभ्यास केलास? सर होतच, मला वाटायचं की मी नाही होणार. तुम्ही नेहमी सांगायचे की आता आपली बॅच संपणार आहे, कन्फ्युजन होईल आणि बट वाटायचं की इतकं काय असं विशेष नाही, सर उगाच बोलतात. बट नाही तसं नाही सर, जोक्स बट नक्की झाले मी कन्फ्युज की आता काय. तो जो रोजचा कॉन्टॅक्ट होता तुमच्याशी, इनडायरेक्टली का होईना बट असायचे, तो नव्हता. तर आणि एकतर ऑनलाईन, तर मग मलाही नव्हतं कळत की आता काय करायचं, व्हॉट नेक्स्ट. तर कन्फ्युज झाले, तुम्हाला कॉल की मग तुम्ही सांगितलं की नाही आता मॉक्स द्यायला पाहिजे मेन्सच्या, आणि जर एखादा टॉपिक नाही कळत आहे तर त्याबद्दल रिव्हिजन करायची असं वगैरे. तर मग मीच सांगितलं तुम्हाला की बॅच झाली, माझे प्रीच्या कन्सेप्ट तिथे क्लिअर झाल्या बऱ्यापैकी. तर मी मेन्सला मग लगेच शिफ्ट होऊन गेलो. तू बॅच कंप्लीट केल्यानंतर प्रीची ऑफलाईन प्रॅक्टिस केलीस का डायरेक्टली स्विच झाली होती टेस्टसाठी, प्रीच्या टेस्टसाठी? म्हणजे हा प्रश्न टिपिकली मी यामुळे विचारतोय की मुलं काय करतात की हा चला आता ठीक आहे कन्सेप्ट क्लिअर आहेत ना, तर मग आपण डायरेक्टली मॉक चालू करूया. नाही, मी खूप नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह केले, भरपूर नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह केले, त्यानंतरच मी स्विच झाले, डायरेक्ट नाहीच झाले. की बरं, हे नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह कुठून केलेस? सर आपले तुम्ही मेंटरशिपचा ग्रुप बनवले होते त्यामधनं, किंवा क्लासमध्ये पण तुम्ही भरपूर मटेरियल, आपल्या सारथीच्या ज्या बुक्स आहेत त्यामध्ये पण खूप सारे क्वेश्चन्स होते. तर नंबर ऑफ क्वेश्चन्स इक्वल्स बऱ्यापैकी ते मॅटर करतं, कारण आपण डायरेक्टली मॉककडे शिफ्ट झालो तर अटेम्प्ट होत नाही, मग उगाच निगेटिव्हिटी येण्याचे चान्सेस जास्त असतात. करेक्ट आहे. बरं, असं कुठल्या स्टेजला वाटलं की आता आपण मेन्स चालू करायला पाहिजे? कारण प्री झालं, ठीक आहे, चलो ठीक आहे, आता प्री मॅचचा स्कोर आहे, आता मेन्सकडे स्विच कधी करायचं? सर खरं सांगायचं तर माझी बॅच सुरूच होती आणि माझं फर्स्ट प्री क्लिअर झाली होती. बढिया. कुठली? IPS PO. अच्छा, हा IBPS PO, बरोबर. सप्टेंबर मध्ये की काय रिझल्ट आला होता आणि माझी क्लिअर झाली होती. करेक्ट. आणि माझे प्रीचेच खूप सारे टॉपिक्स आपले बाकी होते, कारण प्री PO मध्ये ना कसं होतं की कट ऑफ कमी लागतो कम्पॅरेटिव्हली, आणि 20 मिनिटात तुमचे जास्तीत जास्त 25 अटेम्प्ट होतील, आणि ते 25 अटेम्प्ट विदाउट कमर्शियल पण होऊ शकतात. तुमचं जर 50% पण वेटेज आणि कन्सेप्ट क्लिअर आहे तरी तुम्ही होऊन जातं प्री. बरोबर. तर मग तेव्हाच वाटलं की एक मोटिवेशन मिळालं की चलो यार अब तो हो सकता है. हां सर, तेव्हाच वाटलं की नाही आता मेन्सकडे वळायला पाहिजे. बरोबर. आणि मग आपली बॅचमध्ये पण बहुतेक मेन्स सुरू झालं होतं तेव्हा, तर मग मी तेव्हा शिफ्ट होऊन गेलो होते मेन्सकडे. अच्छा, ठीक आहे. बरं, मेन्ससाठी नेमकं काय केलं? टिपिकली बॅच तर केलीच, आपल्या बॅचमध्ये झालंच बेस्ट बऱ्यापैकी मेन्स, पण मग आफ्टर बॅच पुन्हा तोच प्रश्न, मेन्सची तयारी कशी करावी? तर सर मेन्समध्ये मला ना PDF सॉल्व्ह करायला इतकं थोडं जड गेलं, सुरुवातीला जड जायचं प्रत्येकाला. तर मग मी काय करायचे की मॉक्स द्यायचे. अच्छा, सेक्शनल असो, टॉपिक वाईज असो, मॉक्स द्यायचे. बरं, कुठल्या मॉक्स स्पेशली? मी गाईडलीच्या दिल्या, अड्डाच्या दिल्या. हा, म्हणजे ते मुलांनाही कळावं की कुठल्या मॉक द्यायला पाहिजे, म्हणून तुला तो प्रश्न विचारला. तर मॉक्स द्यायचे, जर टॉपिक वाईज वाटलं तर त्या द्यायचे, आणि मी बॉक्समध्ये, आणि नाही समजलं तर आपण तो क्वेश्चन मग सॉल्व्ह करून घ्यायचा, जो अटेम्प्ट नाही केले. बरं, असंही काही मुलं करतात बरं का की मॉक्स ना चालू करतात आणि एंड करून टाकतात इमिडिएटली, आणि मग नंतर विदाउट अटेम्प्ट, आणि मग नंतर अनालिसिस करतात. हे तू केलंस? कधीच नाही केलं. ते बरं, तो वे तुला काय वाटतं, योग्य आहे की अयोग्य आहे?
नाही सर, मला तरी नाही वाटत की असं करायला पाहिजे. उलट ते प्रेशर आपण हे करायला पाहिजे, एक्सपिरियन्स करायला पाहिजे, सो दॅट ते एक्झाम मध्ये पण आपल्याला. आणि सर एक्झाम मध्ये आणि एक्झाम आपल्याला म्हणतच नाही की पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करा म्हणून. करेक्ट आहे, हा खूप महत्त्वाचा पॉईंट पडतो. मी जर म्हणत आहे की मॉक देत आहे मी 30 मिनिट 40 मिनिट देत आहे माझे, तर यासाठी नाही की मला किती क्वेश्चन्स येत आहे किती नाही, तर मी कोणता क्वेश्चन चूज करत आहे आणि त्यामुळे मला क्वेश्चन सिलेक्शन साठी आपण मॉक देतोय आणि टाइम मॅनेजमेंट, क्वेश्चन सिलेक्शन यासाठी आपण मॉक देतो, हे खूप इम्पॉर्टंट आहे ऍक्च्युअली. करेक्ट. खूप मलाही कळलं की खूप जण हे करतात की क्वेश्चन सॉल्व्ह करतात फक्त मॉक एंड करून, बट मी तरी असं कधीच नाही केलं. आणि कारण मला क्वेश्चन सिलेक्शन पाहिजे होतं की एक्झाम मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तिथे आपल्याला आपण कोणीच एक्झाम मध्ये पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह नाहीच करत आणि ते करायचे पण नाही आता. करेक्ट आहे, करेक्ट. तेवढा कट ऑफ पण लागत नाही ना बेसिकली. तर कोणते क्वेश्चन्स आपल्याला जास्त मार्क्स देतील आणि जे लवकर सुटतील आणि कसं स्विच व्हायला पाहिजे हे आपल्याला मॉक शिकवतात. बरोबर. तर मी पुन्हा अटेम्प्ट करायचे, जितका टाइम मॉक आहे तितकं द्यायचं आणि जर वाटलं नाही तर मधामध्ये स्टॉप रेस्ट घ्यायचे आणि परत स्टार्ट करायचे. बढिया बढिया. कारण कधी कधी टाइम जास्त असल्यामुळे मेन्स मध्ये की फ्रस्ट्रेट होऊन जातो आपण एका टाइमला. खूप 3-3 तास 4-4 तास एका ठिकाणी स्टार्टिंगला तर जास्त होतच. तर मग पॉज करून मग परत रिस्टार्ट करायचं. बरोबर. अच्छा, मस्त आहे. तर मेन्ससाठी तिचं म्हणणं असं आहे की तुम्ही मॉककडे शिफ्ट मी झाले होते, पण असं नाही की त्याचं प्रेशर घेतलं, जसं जमेल तसं 4 अटेम्प्ट 5 अटेम्प्ट हा एक महत्त्वाचा मुद्दा. आणि एका स्ट्रेचमध्ये कधी एकदम सुरुवातीला मेन्सच्या मॉकने दिल्या, सुरुवातीला सेक्शनल असतील किंवा मग पॉज करून देणं असेल आणि मग नंतर हळूहळू. बरं, एकदा मॉक दिली तर त्याच दिवशी अनालिसिस की सेकंड डे अनालिसिस? सर ते आपल्यावर असतं, कारण मी स्वतःला नाही म्हणते की आपण ह्युमन बिंग आहोत. बरोबर आहे. जितकं होतंय तितकं करायला पाहिजे, प्रेशराइज करूनही काही फायदा. करेक्ट आहे. तसं आणखी उलट आणखी प्रेशर वाढतं. बरोबर. जर मी म्हणते की मी आज मॉक्स देते अनालिसिस करायचे, कारण प्रत्येक दिवस पण सारखा नसतो. बरोबर. तर जर कधी वाटलं तर मी त्या दिवशी अनालिसिस करायचे किंवा मग नेक्स्ट डेला करायचे. अच्छा. बट अनालिसिस पण मस्ट रेग्युलरली करायची. अनालिसिस. बढिया, चालेल. एक असा मुद्दा आहे की आता एकदम शॉर्टमध्ये सब्जेक्ट वाईज प्लॅन कसा होता क्वांटसाठी, रिजनिंगसाठी, इंग्लिशसाठी, GS साठी, या 4 सब्जेक्टसाठी कसा प्लॅन कसं? सर सारथी एज्युकेशन आणि स्टार्टिंगला बॅच मी तसं तुम्हाला म्हटलं की बॅचेस बऱ्यापैकी छान कन्सेप्ट क्लिअर केला होता. तर आणि बॅच झाल्यानंतर मी फक्त मॉक्सकडे वळले. त्यानंतर मग मला कोणत्याही टॉपिक बद्दल काही एक्स्ट्रा करायची गरज पडलीच नाही. आणि कारण भरपूर गोष्टी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आलीच होती बऱ्यापैकी आणि मॉक्स मधनं पण भरपूर काही क्लिअर होऊन जातात. बरोबर. तर क्वांट रिझनिंगला ची प्रॅक्टिस केली, नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह केलेत, ते मग 1000 असो या 2000 असो, क्वांट रिझनिंगला फक्त नंबर ऑफ टॉपिक वाईज प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. मग जर तुम्हाला वाटतं एखादा टॉपिक वीक आहे तर त्यावर जास्त क्वेश्चन ते मग सगळ्यांचं वेगवेगळं असू शकतं. बरं. देन जेला अक्षय सरांनाच फॉलो केला आहे, अल्टिमेट सोल्युशन आजही करतेच. आणि इंग्लिश साठी बॅच पासून मी पाटील सरांनाच फॉलो केलं होतं. पाटील सर होते तुमच्या आणि आज मॉक्स देते त्यांच्या, अजूनही मॉक्स देते. बढिया. बरं, एक मला आता जसं तू आज भेटली दीपिकाला वगैरे, तर तो तुम्हाला माहितीच आहे, गौरव, दीपिका, प्रतीक्षा वगैरे तुमचा ग्रुप आहे चांगला. तर ग्रुप स्टडीचा काय फायदा, किंवा तुम्ही ग्रुप स्टडी करायचा तर कशी करायचा आणि त्याचा एक्झॅक्टली फायदा कसा झाला? सर ग्रुप स्टडीचा फायदा होतो कारण आपण जर म्हणजे मोटिवेशन असतं की कंपॅरिझन असतं थोडंसं. करेक्ट आहे. की आम्ही असं करायचं की मॉक्स द्यायचे, कोणते आज मॉक द्यायचे ते, आणि बस अटेम्प्ट करायची ती सगळ्यांनी. आणि एक प्रेशर असतं सर की अटेम्प्ट करावीच लागेल, सगळे जात आहेत, सगळे करत, मग आपला अपमान होईल 4 चौघांमध्ये. अटेम्प्ट करावीच लागेल. देन मार्क्स जर आपण स्कोर पाठवत आहोत त्यांना, तर त्याचा फायदा नेक्स्ट मॉकला व्हायचा की यांनी या सब्जेक्ट मध्ये इतके अटेम्प्ट केले. म्हणजे तुम्ही एकमेकांचं पण अनालिसिस बघायचं का की तू किती अटेम्प्ट केले, कसे केले? अनालिसिस म्हणजे सर मार्क्स म्हणजे जे स्कोर कार्ड असतं, स्क्रीनशॉट त्याचं पाठवायचो आम्ही. आणि माझं एक कंपॅरिझन मी हेच करायचे की एखादी मॉक जर टफ आहे सपोज, तर माझे त्याच्यामध्ये 10च अटेम्प्ट झालाय आणि समोरच्या पर्सनने 30 केलंय, तर मी हेच विचार करायचे की याच्यामध्ये 30 करणं पॉसिबल आहे. ठीक आहे, तो करतो याचा अर्थ 30 करणं पॉसिबल आहे. म्हणजे माझे 10 झाले, ठीक आहे, ओके, बट त्याच्यात 30 ही होऊ शकतात. तो करतोय म्हणजे होऊच शकतं कन्फर्म. तर मग नेक्स्ट डे आपण पण पुश करायचं स्वतःला तेवढं. तसं तर मी त्यावेळी घ्यायचे. हेल्दी कॉम्पिटिशन होतं. हेल्दी कॉम्पिटिशन असं तर नाही ना की त्याने केले मग माझे कसे नाही झाले. नाही, म्हणजे यात पण बरेच जण प्रेशर मध्ये येतात की अरे यार समोरच्याचे एवढे अटेम्प्ट होत आहेत, माझे तर कमीच होत आहेत, मग मी
माझं कुठेतरी चुकतंय, मग त्यात बरेच जण प्रेशरमध्ये येतात. पण ते हेल्दी कॉम्पिटिशन होणं पण आवश्यक आहे. हो सर, कंपॅरिझन चुकीचं आहे ॲक्च्युली. कंपॅरिझन मग पॉझिटिव्ह वेने करायला पॉझिटिव्ह आहे ना, त्याला हेल्दी. ग्रेट ग्रेट ग्रेट. ही जी जर्नी आहे याच्यामध्ये असं होतं ऑफकोर्स, जसं तू म्हणली की 2022ची बॅच, पहिली IBPS PO प्री पास, ऑफकोर्स फेल मेन्स, कारण तेवढा अभ्यास झाला नव्हताच. मग या दरम्यान बऱ्याच एक्झाम पास फेल याच्यामध्ये थोडी निगेटिव्हिटी म्हणा किंवा थोडंसं लो फील होणं म्हणा, हे तर अत्यंत स्वाभाविक आहे. मागच्या वेळेस काय सर, वाटायचं खूप खूप लो फील व्हायचं. मग मी स्वतःला हे म्हणायचे की चांगली गोष्ट आहे कृतिका, तुला वाईट वाटत आहे, कारण तू वाईट वाटणं चांगली गोष्ट आहे. जर तू प्रिपरेशन जेन्युअनली नसतं केलं तर तुला वाईट पण नसतं वाटलं की नाही झालं म्हणून, पण तुला वाईट वाटत आहे म्हणजे तू केलं होतं ट्राय आणि डिझर्व करते तू, तर कर. आणि मी स्वतःला नेहमी हे म्हणायचे की करशील तरच होईल, अदरवाईज नाही. छोटं आहे पण मस्त करशील तरच होईल, नाहीतर नाही. केल्याने होते आहे, केल्याचे पाहिजे असं. तर बस सर की सेल्फ मोटिवेशन. अच्छा. आणि काही वाटलं तर मग तुम्ही आहात कॉल तर ऑफकोर्स असं. बरं, ठीक आहे. आता एक सक्सेस मिळालं आहे, आता एक SBI क्लर्क सारखी पोस्ट आता आहे, रेप्युटेड बँक आहे. क्लर्क थांबायचे की पुढे काय प्लॅन्स आहेत? ठीक आहे, RRB POचा इंटरव्ह्यू दिला आहे ऑफकोर्स, त्यात आजचाच विषय, पण स्टील पुढचं गोल काय? कारण मी हा प्रश्न टिपिकली आज तुला काय विचारतोय की बरेचदा आपण काय होतं की थांबून जातो, क्लर्क म्हटलं यार आता मस्त निवांत आयुष्य जगूया, पण तुझं काही पुढचं गोल्स आहेत की आता थांबायचं आहे? तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की मला बँकर बनायचं होतं, आणि पोस्ट वगैरे मी तेव्हा डिसाईड नव्हती केली की मला ही पाहिजे ती पाहिजे. बट आता या स्टेजला असं वाटतंय की माझी प्रिपरेशन बघून किंवा आणखी काही काय सिनॅरिओज बघून की थांबायचं नक्कीच नाहीये, अजून पुढे जायचं आहे. आता पण काही टार्गेट आहे की फक्त बँकिंगच आहे? बँकिंग. अच्छा, अजूनही बँकिंगच आहे. ठीक आहे. स्टुडंट्सला काय मेसेज देणार? म्हणजे हा लास्टचा क्वेश्चन आहे ऑलमोस्ट, कारण की मी नेहमी म्हणतो की एक शॉर्ट इंटरव्ह्यू झाला पाहिजे, मुलांना एक प्रॉपर मेसेज गेला पाहिजे. आपण सुरुवातीलाही बोलताना बोललो की मुलगा एखादा तुमचा इंटरव्ह्यू बघतोय, बिंग स्टुडंट, तुम्ही पण बघितले त्या सगळ्या गोष्टी, त्यांना एक प्रॉपर मेसेज गेला पाहिजे. तर बिंग सक्सेसफुल तू काय आता एक मेसेज मुलांना देशील? सर, मला तरी वाटतं की सर्वांच्या लाईफमध्ये म्हणजे तो टाइम येईलच नक्की जेव्हा वाटेल आपल्याला की गिव्ह अप करायचंय. झाला तर माझ्याही लाईफमध्ये नक्कीच आला होता. आणि बट त्या टायमाला सर मी खरं सांगते, मी हा इमॅजिन करत होते की स्टार्ट यासाठी नव्हतं केलं. आपण सुरुवात कशासाठी केली होती, वाय वी स्टार्ट. ठीक आहे, तर खरं सांगते की गिव्ह अप नाहीच करायचं, बरोबर, पॉज घ्या बट स्टॉप नाही. तर पॉज घ्या, काही वेळ स्वतःला टाइम द्या, वाटलं 1-2 महिने ठीक आहे, बट कम्प्लिटली स्टॉप नाहीच घ्यायचं. बरोबर. आणि मी नेहमी सर तो सिनॅरिओ इमॅजिन करायचे की आफ्टर सिलेक्शन माझी लाईफ काय असणार आहे. अच्छा, त्याच्यातून मोटिवेशन मिळायचं स्वतःला की मी कुठे असणार आहे, आणि मी का बरं हे केलं होतं, सुरुवात कशासाठी केली होती, आणि ती पोझिशन डिसाईड करायची की मी इथे आहे, मी या म्हणजे अगोदरच इमॅजिन करायची की मी SBI क्लर्क आहे, काही लोकांचे पैसे जमा करते, ते पण, आणि त्यानंतरची लाईफ आपली, आणि माझी पर्सनल लाईफ रिस्पेक्टेबल मॅम म्हणताय सगळेजण येऊन. ते इमॅजिन करायचे, आणि डाऊन झालं ते इमॅजिन केलं, स्टील मग मोटिवेट होऊन जायचे की चल लागा आपल्या तयारीला परत. बढिया. आणि तेच म्हणेल की सगळ्यांचे रिझन्स वेगवेगळे आहेत, त्यांनी का स्टार्ट केलंय, तर ते नेहमी आपल्या बॅक ऑफ द माइंड ठेवायचं प्रिपरेशनच्या टाइप, आणि प्रिपरेशन सुरू राहायचे, आणि का स्टार्ट केलंय हे आपल्या बॅक ऑफ द माइंड ऑलवेज राहू द्यायचं जेव्हापर्यंत सिलेक्शन होत नाही. बढिया. आणि हा सर की आणखी एक सांगेल की प्रत्येक गोष्ट ना शॉर्टकटनी नसते मिळत, आणि शॉर्टकट असतच नाही कशाचाच. बरोबर. आणि स्पेशली इथे तर नाहीच आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये ऑफकोर्स नाहीच आहे, तर घाई नाहीच करायला पाहिजे. स्टेप बाय स्टेप, वर्ष 2 वर्ष 3 वर्ष लागली तरी आपलं सिलेक्शन मॅटर करतं. आणि या वेळी कंपेअर नाही करायचं की तिचं झालं किंवा त्यांचं झालं, माझं का नाही. गौरव तुमच्या अगोदर सगळ्यांमध्ये लवकर लहान, सगळ्यात लहान मागून आला, आणि सिलेक्शन पण होऊन गेलं, त्याचं नक्कीच छान झालं, ओपन माइंडेड होता, म्हणजे चांगला आहे. तर तेच की मी हा पण विचार करायचे की असं काय त्यांनी असं काय पाठीमागून येऊन सुरुवात करून लगेच सिलेक्शन पण झालं, हमने क्या मतलब गलत कर दिया. हा सर, तर तेच मग मी विचार करायचे की प्रत्येकाची जर्नी वेगळी असते. करेक्ट आहे, प्रत्येकाचा टाइम फ्रेम असतो, आणि दिवस सगळ्यांचा असतो. बरं, करेक्ट आहे, एक दिवस कोणाचा लवकर आला, कोणाचा उशीर येईल, बट येईल नक्की, हे मात्र. बरोबर. तर आपापले रिझन्स लक्षात ठेवायचे की का स्टार्ट केलंय, आणि त्याच्यानीच स्वतःला मोटिवेट करत राहायचं. बढिया.
ग्रेट. अजून एक छोटासा प्रश्न आहे. हां. प्लॅन बी होता, हे जर नाही झालं तर प्लॅन बीचा काही विचार केला होता? होता. सुरुवातीलाच म्हटलं मला लेक्चरर बनायचं आहे. अच्छा. तर मग कुठेही प्रायव्हेट. पण आता 2 वर्ष झाल्यानंतर मग पुन्हा MSc करा. नाही प्रायव्हेटमध्ये वगैरे. प्रायव्हेटमध्ये करायचं किंवा होतं. कोणत्या स्कूलमध्ये वगैरे अच्छा. टीचर बनले असते. त्याच्यावर दिवसभरात किती वेळ विचार करायचीस? नाही. कधीच नाही. नाही. फक्त तो होता की जर त्यालाही विचार करायचे जेव्हा मी डिमोटिवेट व्हायचे ते करायचे, त्यालाही विचार करायचे प्लॅन बी ठेवायचा आहे का, मग नाही ना मग लागेलच करा. प्लॅन बी तेवढा सक्सेसफुल नाहीये. प्लॅन बी आपल्याला लाईफ सेटल करून देऊ शकत नाही ना. मग चला प्लॅन ए वरच चांगलं काम करा. प्लॅन ए जर वाटलं की नाही होईल आता, मग प्लॅन बी चा विचार करायचे, नाही यार त्यापेक्षा हे बेटर आहे. हे बेटर आहे. मी क्लासमध्ये कधी कधी सांगतो ना मुलांना की तुमच्याकडे याच्यापेक्षा चांगला ऑप्शन असेल ना तुम्ही सोडून जा, नसेल ना हेच चांगलं करा. हां सर. आणि ऍक्च्युअली ही खरंच म्हणजे हे आपलं डिसाइडेड नव्हतं तसंही, पण नाही. मी हा प्रश्न विचारला तुला त्याच्या मागचं कारण असं की मला ते इन्स्टंट आलं की मुलं जेव्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा विचार करतात थोडं प्लॅन बी माइंडमध्ये कुणाशी येतो की यार आपण असं करूया तसं करूया. पण प्लॅन ए चांगला एक्झिक्यूट करा, तो डेफिनेटली सिलेक्ट. गरजच नाही आहे प्लॅन बीची. ग्रेट. कृतिका, ॲक्च्युली भरपूर डिस्कशन आपण केलं आणि मी म्हणेल की असा एक इंटरव्ह्यू होता की ज्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला नवीन शिकायला भेटल्या, स्पेशली त्यातल्या ऑनलाईनवाल्या मुलांना. कारण ऑनलाईनमध्ये बऱ्याच मुलांचं असं होतं की सिलेक्शन होईल की याची गॅरंटी नसते. आणि तिने खूप चांगल्या पद्धतीने ते सांगितलं की सिलेक्शन म्हणजे तुम्ही ऑनलाईनमध्ये आहात की ऑफलाईनमध्ये मॅटर नाही करत. मॅटर करतं की तुम्ही स्वतः किती करता, तुम्ही स्वतःशी किती प्रामाणिक आहात. तर कृतिका आज RRB POचा इंटरव्ह्यू ॲक्च्युअली द्यायला ती आली होती. पेढे घेऊन आली होती. मी तिला इन्स्टंटली पुढच्या 15 मिनिटांमध्ये राजी केलं की यार तू ऑनलाईनची विद्यार्थिनी आहेस आणि तू इंटरव्ह्यू दिलाच पाहिजे, कारण मुलांना तुझ्यामुळे डेफिनेटली एक बूस्ट मिळेल. आणि तिनेही मान्य केलं. तर त्याबद्दल खूप धन्यवाद तुझे. पुढच्या वाटचालीस शुभेच्छा. थँक्यू आणि थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.